तर भोंदू मनोहर भोसलेला 3 दिवसांची पोलीस कोठडी ही सुनावण्यात आलेली आहे। अधिक तपासासाठी ही पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। संत बाळूमामाचा भक्त असल्याचं सांगून त्यांनी फसवणूक केलेली आहे। भक्तांकडून लाखो रुपये त्यांनी उकळल्याची माहिती समोर आहे आणि या प्रकरणी त्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे। त्याच्या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे। हा मनोहर उर्फ मामा चंद्रकांत भोसले हा याच्यावर यापूर्वी जवळपास करमाळा पोलीस स्टेशन, बारामती पोलीस स्टेशन आणि दौंड पोलीस स्टेशन या ठिकाणी गंभीर स्वरूपाचे जसं बलात्कार असेल, 420 असेल आणि जादूटोणा प्रतिबंधक अधिनियम या कायद्याखालचे गुन्हे असतील असे गुन्हे दाखल होते। तर हा मनोहर भोसले जो आहे तो सराईत गुन्हेगार असून त्यानं या ठिकाणी यातील फिर्यादी गौतम कसबे यास त्याच्या व्यवसायामध्ये यश येत नसल्यामुळे त्याच्याकडनं 2 लाख रुपयाची मागणी केली आणि पूजा घालण्यासाठी त्याला आग्रहित केलं। यामध्ये महिला संदर्भात कुठलंही काही नाही आहे आणि हे केसच टोटली फक्त 2 लाख रुपये हे करतो म्हणून कोणीतरी अज्ञात व्यक्तीने घेतला आणि त्या अज्ञात व्यक्तीच्या संदर्भातलेच केस आहे। त्या अज्ञात व्यक्तीने कोणाला तरी बाहेर अज्ञात व्यक्तीलाच 50,000 बाहेर मठाच्या बाहेर दिला आहे। तो मठापर्यंतही गेलेला नाही आहे।